तर नमस्ते मित्रांनो, मी ओंकार पुन्हा साऊथ करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावना तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल की थंबनेलवरती मी पूर्ण क्लीन तुम्हाला सांगून दिले की आजचा व्हिडिओ कोणत्या ट्युटोरियलला आहे. भावना तुम्ही थंबनेल बघून आला असेल. ओके, तर आजचा व्हिडिओ घेऊन आलो भावना एकदम PST फोटोशॉप प्लस फिल्मोरावरती आपण पूर्ण एक वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ डिझाईन करणार आहोत. पूर्ण PC मध्ये भावना PC युजर जे असणार आहेत त्यांच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलोय. पूर्ण PST प्लस फिल्मोराची फाईल कशी डिझाईन करायची त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ मी आजचा व्हिडिओ घेऊन आलोय. ओके, तर काय करायचं ते बघू शकता तुम्हाला स्क्रीनवरती फोटोशॉपचा एकदम लुक दिसत असेल. ओके, तर ह्या फोटोशॉपला काय करायचं आहे, आपली जी साईज असणार आहे साईज बघून घ्या. इमेज साईजवरती जायचं आणि साईज बघायची इंचेसवरती न ठेवता आपण पिक्सलमध्ये ठेवायचे. बघू शकता 1080 आणि 920. ओके, हा मी रेशो चॉईस केलेला आहे आपल्या डिझाईनसाठी. ओके वरती क्लिक करतोय. ओके, ही तुम्हाला PST फाईल सर्व मिळून जाणार आहे. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. पासवर्ड 4 स्टेपमध्ये आहे व्हिडिओला. ओके, तुम्हाला मी सर्व बॅकग्राऊंड प्लस PST फाईल प्लस सर्व ते क्लिपिंग वगैरे जे जे सर्व ओव्हरले इफेक्ट वगैरे असतात सर्व तुम्हाला मी देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. नक्की व्हिडिओ पूर्ण बघत चला. सर्व फाईलमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. जर तुम्ही व्हिडिओ नसेल पूर्ण पाहिला नक्की व्हिडिओ पहा. 4 स्टेपमध्ये पासवर्ड कुठेही सांगितलेला असेल म्हणून लक्षात ठेवा. व्हिडिओ भलाही मोठा होईल पण सर्व तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, लक्षात ठेवा. तर काय करा, चला सुरू करूया आपल्या ट्युटोरियलला. भाऊन इथे बघू शकता हे जे इथे लेअरवरती तुम्हाला इथे राईट साईडला तुम्हाला दिसत असेल. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल. ओके, त्यासाठी बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. एवढंच मी सांगत असते. सर्व तुम्हाला तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व समजावून सांगतोय भावना तुमच्या शब्दामध्ये. ओके, जशी माझी भाषा जी तुम्हाला समजण्यासारखी भाषा आहे भावनो त्याच भाषेमध्ये मी सांगतोय. तर इथे बघू शकता हे जी लेअरमध्ये बघू शकता आपण किती लेअर केलेले आहेत. 1 2 ते नंबर नका बघू भावनो. ओके, फक्त लेअर बघा. 1 2 ग्रुप, इथे ग्रुप बघा. 1 2 3 4 5 6 7 7 ग्रुप केलेला आहे. पहिला असणार आहे निमंत, हे जे नाव असणार आहे जे आईवडिलांचं नाही आपण काय त्याला म्हणतो सरनेम. ओके, जे की आडनाव वगैरे जे असतं ते नाव आहे भावनो. ओके, पहिलं स्टार्टिंग. त्याच्यानंतर असणारे भावांनो जे नवरा नवरीची जी नाव असणार आहेत मुलाकडील व मुलीकडील. त्याच्यानंतर मग विवाहस्थळ जे टायमिंग वगैरे असेल, विवाहस्थळ कधी आहे, डेट वगैरे. त्याच्यानंतर हळदी समारंभ वगैरे, साखरपुडा असेल तर साखरपुडा. त्याच्यानंतर निमंत्रक. ओके, असे सर्व जे क्लिपिंग मार्क्स जे आपण A to Z यूज करणार आहोत ते या डिझाईनमध्ये केलेलं आहे. ओके, पहिला पासवर्ड आहे 45. पुढे यायचं आहे. तुम्हाला मी पहिला ग्रुप दाखवून दिला आहे. आता या ग्रुपवरती इथे क्लिक करायचं नंतर इथे बघू शकता जे जे मी यूज केलेलं आहे सर्व तुम्हाला इथे ओपन फाईलवरती मिळून जाईल. भावानं व्हिडिओ स्किप नका करू. A to Z सर्व समजावून सांगतोय तुम्हाला. ओके, नक्की व्हिडिओ पूर्ण बघा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही भावानं. ओके, इथे बघू शकता हा जो आयर नावाचा जो फॉन्ट आहे काय करायचं आहे त्याला मी ग्रेडिंग कलर मारलेला आहे. इथे दिसायचं तुम्हाला. इथे त्याचे इफेक्ट चालू असतील. इथे बघू शकता माझा माऊसचा इथे ॲरो बघा कुठे जाते. ओके, इफेक्ट्स आहेत. इफेक्ट क्लोज केल्यानंतर असा व्हाईटमध्ये सिम्पलरित्या त्याचा कलर असा दिसून येईल तुम्हाला. ओके, तर काय करायचं आहे सिम्पलरित्या असं ओपन करायचे. इफेक्ट केल्याच्यानंतर इथं मी ग्रेडियंट कलर मारलेला आहे. ओके, ग्रेडियंटमध्ये हा जो एकदम ज्याला की आपण गोल्डन इफेक्ट म्हणतो तो हा इफेक्ट मी इथं प्रोव्हाइड केलेला आहे प्लस इम्बोस केलेला आहे जेणेकरून त्याला 3D लुक येईल. ओके, तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पूर्ण समजावून सांगतोय. नक्की व्हिडिओ पूर्ण बघत चला, एवढी माझी कळकळीची विनंती आहे भावना. ओके, तुम्हाला तर पुढे यायचं आहे. इथे बघू शकता हे सर्व झालेलं आहे. गणपती बाप्पांचा इमेज लॉक केलेला आहे. राईट क्लिक करून त्याच्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर हे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ जे स्नेह निमंत्रण तुमच्याजवळ असेल तुम्ही इथे चेंजेस करू शकता. A to Z एडिटेबल PST फाईल प्रोव्हाइड करते भावानो. कोणीच तुम्हाला PST फाईल प्रोव्हाइड करणार नाही पेड असून सुद्धा. भावानो जे डिझायनर असतील नक्की मला कमेंट करून सांगा की कोण PST फाईल सेल करत असेल अशा भावानो. ओके, डिझाईनच्या कोणच सेल नाही करत भावानो. मी तुम्हाला सर्व फ्रीमध्ये देऊन टाकतो ते पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती भावानो. ओके, पहिलंच यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती भावानो तुम्हाला असे एकदम निमंत्रण पत्रिका वगैरे सर्व PST फाईलवरती फ्री मिळून जातील. ओके, तर ही भावानो झाली पहिली. हिला काय करायचं आहे हाईड करून देतो. हाईड केल्याच्यानंतर हा बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतोय. हा बॅकग्राऊंड पण तुम्ही तुमचा चेंज करू शकता. ओके, असं नाही की मी हा दिला आहे रेड कलरचा म्हणून तो तुम्हीच घ्यावा. ओके, तुमच्याजवळ कोणताही JPG इमेज वगैरे कोणताही बॅकग्राऊंड असेल तो तुम्ही इथे ॲड करू शकता. दुसरा पासवर्ड आहे 2020. ओके, बघू शकता हा जो बॅकग्राऊंड आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता. ओके, असं नाही की मी दिलाय तोच घ्यायला पाहिजे. ओके, हा बॅकग्राऊंड काय करायचा सिम्पलरित्या इथे हाईड करायचा. हाईड केल्याच्या नंतर पूर्ण फॉर्मॅट PNG येतोय. ओके, दिसत असेल स्क्रीनवरती. नंतर मग ही काय करायची सिम्पलरित्या एक एक यायचं
आणि पूर्ण इथे हे फक्त जे नाव असणार आहे त्या नावाला काय करून घ्या, हाईड करा. कारण नावाची आपण सर्व PNG एक एक वेगळी सेव्ह करायची आहे आपल्याला. ओके, इथे बघू शकता. हे असं जसं तुम्ही पिक्सल लॅबमध्ये जर तुम्ही पिक्सल लॅब मोबाईल युजर असेल, जर त्याच्यावरती तुम्ही डिझाईन केलं असेल, तुम्हाला माहीत असेल, फोल्डर शोधून घ्या, एक फोल्डर तयार करा. ओके, त्या फोल्डरमध्ये सर्व तुम्ही एडिट करून ठेवा. ओके, मी इथे लिहितोय, इथे बघू शकता केलेलं आहे. भावना जर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर टायपिंग वगैरे हवी असेल तर टायपिंग वगैरे कशी करायची ते पण मी सुद्धा तुम्हाला दाखवून देतो. ओके, याच्यावरती क्लिक करा, त्याला हाईड करून ठेवा. गणपती बाप्पा या दोन्ही वगैरे जे जे पेजेस आहे सर्व हाईड करायचे आपल्याला. स्वस्तिक, ओके, स्वस्तिक पण हाईड केले. आता जे नाव आहे फक्त आपल्याला नावांचे पेज इथे घ्यायचे. तुम्हाला मी का दाखवतोय तर ह्याच्यामध्ये पूर्ण मी समजावून तुम्हाला सांगतोय A to Z. जे जे मी यूज करतोय सेम तशीच तुम्ही डिझाईन कशी कराल ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघत चला भावनो. पासवर्ड व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये आहे. ओके, Q2. ओके, हे झालेलं आहे. इथे बघू शकता मी नाव देऊन PNGमध्ये सेव्ह केलेलं फक्त आहे. ओके ओके, सगळं आता मी हाईड जे जे नावं हाईड झाली होती ती सर्वांना ओपन करून घेतो. ओके, A to Z झालेत. ग्रुपमध्ये जातो, या ॲरोवरती वरती स्क्रोल. त्याच्यानंतर अशी भावना सर्व काय काय करायचे आहेत सर्व सेव्ह करून घ्यायचे आहेत PNG जे जे तुम्हाला इथं दिलेले आहेत. तुम्ही या नावामध्ये पण सिम्पल इथं मराठीमध्येच नाव आहेत, तुम्ही एडिट करू शकता. सिम्पल काय करायचं, जर तुम्ही फोटोशॉप जर तुम्हाला माहीत असेल ना तर तुम्ही काय करा, व्हॉट्सअपमध्ये सर्व तुम्ही टायपिंग वगैरे नावं करून घ्या. सिम्पलरित्या क्रोम ब्राउझर व्हॉट्सअप वगैरे लॉग इन करा, तिथे जाऊन कॉपी करून डायरेक्ट इथे पेस्ट करा. सिम्पल इथे एडिटेबल मराठी फॉन्ट आहे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आलेले आहेत, जाऊन तुम्ही बघू शकता 50+ मराठी फॉन्ट. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं हे सर्व नाव असणार आहे. ओके, त्याला काय हाईड करायचं. हाईड केल्याच्यानंतर हा बॅकग्राऊंड नाही घ्यायचा आपल्याला, फक्त सर्व पेजेस सेव्ह करत जायचे आहेत. काय PNGमध्ये. जर तुम्हाला अजून ॲट्रॅक्टिव्ह करायचं असेल तर तुम्ही ही एक PNG तशी ही एक PNG जशी मी तुम्हाला दाखवले तशी तुम्ही सेव्ह करत झाला. फक्त किशोर नावाची आणि प्लस नावाची. लक्षात ठेवला. एवढं भावना मी पूर्ण समजावून सांगणार, त्यासाठी व्हिडिओ भरपूर मोठा होईल भावना. तुम्ही बघणार नाही एवढा व्हिडिओ, मला माहीत आहे. म्हणून मी तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्ही समजून घ्याल. ओके, एक्सपोर्ट. त्याच्यानंतर हिला आपण नाव देऊया M. ओके, M नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे हाईड केलेले जे जे यूज होते ते सर्व ओपन करून घेऊया, जेणेकरून आपल्याला नंतर डिझाईनमध्ये दिसून येतील. ओके, हे झालेले आहे मुलाकडील नाव. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे गौरवी. हे जे गौरवी नाव असणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता. त्याला आपण काय केलेलं आहे सेम तसंच हा जो फोटो आहे त्याला हाईड करून फक्त हे जे नाव PNGमध्ये जाऊन सेव्ह करून घ्यायचं आहे. मी फास्ट करतोय, तुम्ही पाहून एकदम नीट एक एक स्टेप जरा बॅक येऊन तुम्ही शिकू शकता कशा रीतीने मी केलेलं आहे. ओके, तसं तुम्ही A to Z एडिट करू शकता. जर माझे व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यापासून बघत आला असेल त्यांच्यासाठी सोपं आहे भावनो, एकदम नादखुळा डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येते भावनो. ओके, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला अशी माझी कळकळीची विनंती आहे. एवढं तुम्हाला भावनो बेसिकपासून ते पूर्ण ॲडव्हान्सपर्यंत मी सांगते भावनो. भलेही व्हिडिओ मोठा होऊ दे. ओके, पण तुम्हाला याच्यामध्ये मी सर्व समजावून सांगतोय. ओके, त्याच्यानंतर हे शुभविवाह बघू शकता, सर्व ॲडिटेबल आहे. याच्यावरती क्लिक करायचं. हा श्रीदेव फॉन्ट आहे, इथं वरती नाव येतं फॉन्टचं बघू शकता. याच्यासाठी कन्व्हर्टर लागेल. मी तुम्हाला भावनो काय सांगितलं, जो नवरा नवरीच्या मुलाकडे जे नाव वगैरे असेल त्याच्यासाठी जो आपण फॉन्ट वापरला आहे त्यालाच कॉपी करून इथे पेस्ट केला तरी तुम्ही एडिट करू शकता एकदम मराठीमध्ये साधे सिम्पल फॉन्ट, जर हा तुमच्याजवळ नसेल तर. ओके, तर काय करायचं आहे, पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर याला आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करून PNG सर्वांना PNGमध्ये सेव्ह करून घ्या. ओके, A to Z. हे भावनो तुम्हाला एकदम बेसिक, एवढं मी कोण सांगत नाही भावनो, तरी मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. ओके, सर्व एवढं बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला मी सर्व A to Z इफेक्ट वगैरे सर्व मी प्रोव्हाइड करणार आहे या व्हिडिओमध्ये. ओके, कशी अलाइनमेंट लावायची, कशी व्हिडिओ क्रिएट करायचे, कसे सॉन्ग घ्यायचे. ओके, त्याच्यानंतर आता इथे बघू शकता Y. ओके, विवाह झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे मांडव व हळद, जे हळदी समारंभाचं असेल PNG ती इथे सेव्ह करून घ्या. सर्व A to Z स्टेप बाय स्टेप जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तरच तुम्हाला कळेल. ओके, तुम्ही भावनो पासवर्डसाठी व्हिडिओ स्किप करून पाहिलं तर कसे भेटेल मला सांगा नक्की. ओके, याला नाव वगैरे द्यायची नाही, सिम्पलरित्या सर्व आता एवढे जे आहे ते सर्व इथे ॲड करून झालेलं आहे. ओके, मी भावनो पहिले डिझाईन करतोय त्याच्यानंतर तुम्हाला मी पूर्ण एकदम समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. नक्की व्हिडिओ पूर्ण बघत चला. ओके,
तर एवढं सर्व तुम्हाला हे मी PNG फाईल प्रोव्हाइड करून दाखवले आहे. ओके, एवढे 10 मिनिटामध्ये एवढं सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दाखवले. टोटली कशी सर्व जे पेजेस आहेत सर्व एडिट करायचे, काय काय घ्यायचे, कोणता ग्रेडिंग कलर वगैरे जे मारला आहे ते सर्व तुम्हाला इथं मी प्रोव्हाइड करून दाखवलेलं आहे. नसेल पाहिलं तर नक्की तू एक एक स्किप करून मागे या आणि पाहू शकता. इथे फोटोशॉपचं आपलं काम झालेलं आहे. आता वळूया फिल्मोरामध्ये. ओके, मिनिमाइज करतो. मिनिमाइज केल्याच्या नंतर फिल्मोरामध्ये यायचं. 16.9चा जो रेशो तुम्हाला माहीत असेल तो इथे सिलेक्ट करायचा. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, आपला जो फोल्डर आहे तो इथे सर्च करायचा. फोल्डर हा बघा, वेडिंग ट्युटोरियल. ओके, हा जो फोल्डर आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड बनवून दिलेलं आहे. ओके, तर बॅकग्राऊंड घ्यायचं आणि इथे बॅकग्राऊंड एकदम बॅकला साईडला लावायचं. ओके, जर तुमच्याजवळ बॅकग्राऊंड वगैरे नसेल, मी तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केले. कुठे आपल्या वेडिंग ट्युटोरियलमध्ये इथे बघू शकता. BG हे घ्यायचं. त्याच्यानंतर हे त्याच्यावरती ओव्हरले वगैरे जसं आपण काइनमास्टर मध्ये लावतो तसे लावून घ्यायचे. ओके, सिम्पल इथे ओपन सर्व ऑल सिलेक्ट करायचे आणि इथे ॲड करून घ्यायचे. कशामध्ये, मीडियामध्ये. सर्व हे बघा इथे सर्चमध्ये बघा A to Z क्लिक होतं आहे. फिल्मोरा ओपन आहे, PC मध्ये सॉफ्टवेअर चालणार आहे, लक्षात ठेवा. ओके, आता हे सर्व तुम्ही ॲडिट केलेलं आहे. ह्याच्यासाठी लागणारे भावानं सॉन्गसाठी इथे राईट क्लिक इम्पोर्ट करायचं आहे. इथे सॉन्ग नाही आहे. सॉन्गसाठी आपण काय करूया, इथे जाऊन सॉन्ग घेऊन या. ओके, डिझाईन आपली जी मंगाची डिझाईन बनव जो फोल्डर आहे तो इथे मी सर्च करते. ओके, सर्च केला, ॲड केले सॉन्ग. तुम्हाला जर सॉन्ग असेल सॉन्गही तुम्ही घेऊ शकता. ओके, एवढी अलाईन ठेवायची. जेवढं सॉन्ग असेल सॉन्ग एवढीच आपण व्हिडिओ बनवणार आहोत, लक्षात ठेवा. ओके, काय एवढं सर्व दाखवलं तुम्हाला इम्पोर्ट वगैरे कसं करायचं. ओके, त्याच्यानंतर पुढे या. पुढे आल्याच्या नंतर बघू शकता इथे नादखुळाशी डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येतो मी. ओके, तर तिसरा पासवर्ड आहे 95. ओके, पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर एवढं व्हिडिओ आणि सॉन्ग दाखवले तुम्हाला इम्पोर्ट करून. लेअर पॅलेट आहे. ओके, इथे आपला ऑब्जेक्ट दिसणार आहेत काय काय आहेत आणि इथे सर्व PNG मटेरियल दिसणार आहे. ओके, जो तुमचा डाटा असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला भावनो प्रोजेक्ट फाईल मी सेव्ह नाही करत आहे, फक्त मी तुम्हाला सांगतोय इफेक्ट कसे लावायचे आहेत. ओके, कारण जर ह्याची फिल्मोराची जर प्रोजेक्ट फाईल मी तुम्हाला जर द्यायची गेली तर तुम्हाला सर्व हे जे ऑब्जेक्ट सर्व इकडे तिकडे जाणार भावनो, एकदम सेट येणार नाहीत जागेवरती. ओके, तर आपण चला सुरू करूया. इथे 1 सेकंदावर यायचं पुढे आणि गणपती बाप्पांची इमेज लावून घ्यायची. ओके, त्याच्यानंतर आता गणपती बाप्पांची बघू शकता इथे नाव नाही आलं भावनो. ओके, काय झालंय, नाव तसंच राहून गेलं आहे. ओके, तर नावाला काय करायचं, आता ह्याच्यावरती आपण नाव लावणार आहोत. हे जे आयर आणि निकम जे नाव आहे ते आपण ह्याच्यावरती लावणार आहे. बघू शकता लागला एकदम A to Z. माझे अलाइनमेंट बघू शकता मी कसे लावतोय. नक्कीच व्हिडिओ जर तुम्ही आवाज म्यूट करून बघत असाल तर नका बघू भावनो. मी माझ्या बोलण्यावरती लक्ष ठेवा, मी काय बोलतोय आणि काय करतोय. ओके, एवढं झालेलं आहे. 2 दाखवले तुम्हाला करून सेम. त्याच्यानंतर इथे परत बॅग येतो. बॅग आल्याच्या नंतर जो हा तुम्हाला मी फ्लावरचा इफेक्ट दिला आहे तो स्टार्टिंगपासून लावायचा. कुठून लावायचा, स्टार्टिंगपासून. बघू शकता लागला आहे. त्याच्यावरती डबल क्लिक केलं तर इथे वरती व्हिडिओ, ऑडिओ, कलर आणि मोशन. व्हिडिओवरती क्लिक करायचं. 2 नंबरचा ऑप्शन आहे दिसत असेल. ओके, हा ओपन झाला आहे. असे सर्व ओपन असतील. 2 नंबरच्या ओपनवरती जाऊन नॉर्मलवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं. काय करायचं, स्क्रीन. ओके, भावानं माझा बोलून घसा बसला आहे त्या कारणाने, तरी पण तुम्ही समजून घ्या मी कसं बोलतोय. ओके, जर तुम्हाला आवाज एकदम स्पष्ट नसेल असेल तर माफी असावी. ओके, एवढं तुम्हाला मी समजावून सांगतोय. आता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. इथे बघू शकता. ओके, बघू शकता कसे एकदम डिझाईन एक नाद पडा. ओके, ओके, सर्व काय करायचे इथे 1 सेकंदाचा गॅप ठेवा. गॅप ठेवून हे जे तुम्ही अलाइनमेंट घेतले ते सर्व इथे ॲड करून द्या. ओके, काय करायचं आता, हे जे नवऱ्याकडील जे नाव असणार आहे ते त्यांचं जे नाव वरती घ्यायचं, त्याच लेअरवरती पुढे यायचं. एवढं झालं आहे. ओके, त्याच्यानंतर थांबा, एक कंट्रोल Z केलं तर बॅक येईल. ओके, इथे वरती लावायचं. त्याच्यावरती हे एक तुम्हाला मी क्लिप दिले. ओके, ती काय करायची, पुढून कमी करून घ्या. ओके, हिला क्लिक करून इथं थोडंसं पुढे घेतो मी. ओके, हां, ओके, एवढी ओके.
याला डबल क्लिक करायचं, नॉर्मलवरती जाऊन स्क्रीन करून घ्या. जसं तुम्हाला फर्स्ट जी लेअर दाखवली तुम्हाला सेम तसं करायचं आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल भावांनो मी नवरा नवरी मुलीचा एकच PNG घेतला आहे, तर दुसरा PNG का नाही घेतला त्याचं पण एक कारण आहे भावांनो. ओके. सिम्पलरित्या ह्याला एक असं घ्यायचं, इथे आणून सोडायचं आहे. किशोर नंदकिशोर नाही, सॉरी, आता ती मुलीकडचं नाव पाहिजे आपल्याला. ओके. तर मुलीकडे नाव. ओके. ह्याच्या नावाला आता बघू शकता हे पण इकडे आलं, गौरवी नाव पण इकडे आलं. ओके. नंदकिशोर इकडे आलं आहे आणि हे इकडे गेले. इथे बघू शकता, तुम्हाला दिसत स्क्रीनवरती बघू शकता. ओके. बघू शकता इथे 2 घेतलेत मी, टोटली लागलेत. सेम तसंच जसं मी आता वरती जो गोल्डन इफेक्ट लागला आहे तोच इथे इफेक्ट घ्यायचा आहे. हा बघू शकता. इथे थोडा साईडला घ्या, त्याला थोडं त्याची कमी करा साईज आणि इथे घेऊन टाका आणि वरती लावून टाका. ओके. याला डबल स्क्रीन करून नॉर्मलवरती जाऊन स्क्रीन करायचं आणि त्याची ॲडजस्टमेंट करून घ्या. ओके. तो कुठे फिरतोय लक्षात ठेवा. तुम्ही लावाल इथे लेअरमध्ये आणि हा इकडेच कुठेतरी कोपऱ्यात फिरत असेल. बघू शकता. आता बघू शकता हा गोल्डन इफेक्ट कुठं लागला आहे. याला मी इथे नावावरती सेट करतो. सेम ह्यालाही तसाच. स्वप्न साकारले. त्याच्यानंतर जसं मुलीचं नाव आहे. ओके. त्या मुलीच्या नावावरती आल्याच्या नंतर हा भावनो जो इफेक्ट आहे लक्षात ठेवा, इथे मेन याला आपण काय करणार आहोत, फ्लिप करणार आहोत. एक साईडला जर लेफ्टी असेल तर त्याला आपण राईटी कसं करणार आहोत आणि जर राईटी असेल तर त्याला लेफ्टी कसं करणार आहे आता ह्या व्हिडिओमध्ये शिकून घ्या. ओके. हा व्हिडिओ एका साईडला जातोय लक्षात ठेवा. तुम्हाला दाखवला आहे, मी सेट करून दाखवला आहे. लेफ्ट साईडनं राईट साईडला जाते कुठली ही गोल्डन. तर हिला काय करायचं, क्लिक करायचं. ओके. ह्या लेअरवरती डबल क्लिक केल्याच्या नंतर हा जो 1 नंबरचा वरती ऑप्शन आहे ट्रान्सफॉर्म, याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं फ्लिपचा ऑप्शन आहे, दिसत असेल तुम्हाला. फ्लिपचा ऑप्शन आहे. ह्या फ्लिपच्या ह्याच्यावरती ॲरो बघा माझा भावांनो, लक्षात ठेवा माझ्या बोलण्यावरती आणि ह्या ॲरोवरती लक्षात ठेवा. फ्लिपवरती क्लिक करायचं, मग हा फ्लिप होतो. फ्लिप झाला असेल इकडे बघू शकता. आता ओके झालेलं असेल. थोडं बॅग येतो मी, तुम्हाला फ्लिप हा लेफ्ट साईडला राईट साईडला मुलीकडल्या नावाला बघू शकता, लेफ्ट करून राईट साईडला आलाय. ओके. दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती. थोडासा ॲडजस्ट करा त्याला. ओके. बस एवढा केलेला आहे आपण, एवढी झालेली आहे. त्याच्यानंतर पुढे यायचं. मेन आहे कंट्रोल यस करून प्रोजेक्ट सेव्ह करा. लक्षात ठेवा जर तुम्हाला काय करेक्शन वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे प्रोजेक्ट सेव्ह करा. ओके. जो माझा फोल्डर आहे, मी आता जो वेडिंग ट्युटोरियल वगैरे जो करतोय त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट मी सेव्ह करतो. इथे बघू शकता. सेव्ह कंट्रोल यस करा. कंट्रोल यस केलं की प्रोजेक्ट सेव्ह होईल. जे करून जर तुम्हाला कस्टमरने जर कोणती करेक्शन वगैरे जर सांगितली तर तुम्ही जाऊन तुम्ही करेक्शन करू शकता. ओके. पुढे यायचं आहे. एवढं सर्व नावं झाले दाखवून. त्याच्यानंतर आता शुभविवाहाची PNG. शुभविवाह अजून बाकी आहे म्हणून, व्हिडिओ सोडून जाऊ नका. अजून बाकी आहे बरेच सारे इफेक्ट कसे मारायचे ते सर्व मी तुम्हाला सांगायचं राहिलेलं आहे अजून. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा भावांनो. ओके. इथे बघू शकता हळदी समारंभाची कुठं PNG गेली, ही विवाहस्थळ आहे. ओके. ही निमंत्रक असू दे. आपण इथे इम्पोर्टमध्ये जाऊन जर असेल तर आपण इथे घेऊया हळदी ओम. ओके. घेतले. इथं आले बघू शकता, नाही आले. हे विवाहस्थळ आहे. हळदी समारंभ, विवाहस्थळ इम्पोर्टमध्ये जाऊन ही राहिलेली आहे ना. ओके. ही बघा आली हळदी व मांडव समारंभ. एक स्पेसनी पुढे या. फक्त इथे बघू शकता वरती मी जशी जशी लाईन माझी लावतोय, रेड लाईन बघू शकता तुम्ही, जी कात्री करून तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. सेम शेवटला जेवढं तुमचं गाणं असेल ना भावनो तेवढेच लेअर लावत चला. मी तर एवढंच सांगेन. याला एवढं थोडं कमी करून घ्या. ओके. जिंदी मंत्रकला जास्त ठेवू नका. ओके. एवढं सर्व सेट करून झालेलं आहे. कंट्रोल एस मारतो जेणेकरून जर भावानं लाईट बीट गेली तर आपला जो प्रोजेक्ट आहे तो सेव्ह तसंच राहील. ओके. नाही तर जाम मोठं प्रोजेक्ट पूर्ण एकदम आपलं काय म्हणतात त्याला क्लोज होऊन जाईल. ओके. सर्व मेहनत आपली पाण्यामध्ये. तुम्हाला एवढं समजावून सांगतोय मी. ओके. 5 व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावाच लागेल, तेव्हा सर्व तुम्हाला PHP फाईल प्लस सर्व मटेरियल मी सर्व प्रोव्हाइड करून दिले तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. ओके. सर्व झालेलं लावून. ओके. त्याच्यानंतर हे जे गोल्डनवाला तो इफेक्ट आहे. ओके.
तोही इथे लावून घ्या जर तुम्हाला जर टाईम वगैरे जास्त असेल तर. ओके, इथे बघू शकता. ओके, असं लावून घ्यायचं. त्याची जी लेंथ आहे ती एवढी कमी करून घ्या, कमी याची पण. ओके, मी ते नाही लावत भावनो. ओके, डिलीट करतो. तुम्ही लावून घ्या जर तुमच्याजवळ टाईम असेल, जास्त व्हिडिओ मोठा होईल भावनो. ओके, आता झालेलं आहे सर्व ॲडजस्टमेंट. ओके, ॲडजस्टमेंट टोटल झाले. वॉटरमार्क लोगो तुम्ही लावू शकता. ओके, आता आपण ह्याला इफेक्ट देऊया. इफेक्ट स्टार्टिंगपासून यायचं. हा जे वरती क्लिपिंग मास आहे त्याला इथे लॉक करून घ्या. त्याला आपल्याला कोणतेही हात लावायची गरज नाही आहे. ओके, आपल्याला इथे गणपती बाप्पांना कोणता इफेक्ट, याच्यावरती डबल क्लिक करायचं. इथे इमेज, कलर आणि मोशन, हे मोशन आता तुम्ही इथे बघू शकता कोणते कोणते आहेत. एवढे सारे इफेक्ट आहेत, ते तुम्ही इथे ॲड करायचे आहेत. ओके, लक्षात ठेवा. हे एकदम नादखुळाशी डिझाईन तुम्हाला प्रोव्हाइड करतील. ओके, बघू शकता तुम्ही इथे. याच्यासाठी काय करायचं आहे, इमेजवरती यायचं. ओके, इथे ट्रान्झॅक्शन, थांबा तुम्हाला नसेल समजलं ना, परत दाखवतो मी. बघू शकता, प्ले करून दाखवतो. कुठलाच इफेक्ट लागू नाही झालेला आहे. ओके, कोणताही इफेक्ट लागू झालेला नाही आहे. ह्या आहेर आणि जे निकम आपण PNG जी गोल्डनमध्ये तुम्हाला दिसते त्याला ट्रान्झॅक्शन इफेक्टवरती यायचं. ट्रान्झॅक्शन इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर मी फेवरेट करून घेतलं आहे त्याला. इथे बघू शकता कलर डिस्टन्स, हा कलर डिस्टन्स इथे कुठेतरी असेल. इथे बघू शकता, दाखवतो तुम्हाला शेप. तुम्ही ते शोधून घ्या. ऑलमध्ये जायचं आणि इथे ऑलमध्ये जाऊन इथे शोधू शकता. इथे सर्व ऑलमध्ये आल्याच्या नंतर इथे सर्व तुम्हाला दाखवतील. मी फेवरेटमध्ये जाऊन हा जो कलर डिस्टन्स नावाचा जो आहे त्याला मी इथे ॲड केला आहे. ओके, सेम जे गोल्डन जे नाव आहे त्यांना मी हा देणार आहे याच्यावरती. ओके, तुम्ही इथे बघू शकता. आणि गणपती बाप्पांना भावनं काय करायचं आहे, डबल क्लिक करा. इथे मोशनवरती या. मोशनवरती आल्याच्या नंतर याच्यावरती बघू शकता कसं दिसते. ओके, ओके करा. ओके केल्याच्यानंतर हा इफेक्ट लागू झाला. इथे बघू शकता हा ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे आणि हा मोशन इफेक्ट आहे. ॲरो बघा, माझ्या ॲरोवरती लक्ष ठेवा भावांनो. ओके, ॲरो खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ॲरोवरती तुम्हाला मी दाखवतोय, बघू शकता कशी झालेली आहे. ओके, एकदम नादखुळा. आता ह्याला इन ॲनिमेशन झालेलं आहे, आता आउट ॲनिमेशन द्यायचं आहे ना. तर आउट ॲनिमेशन देण्यासाठी आपण ट्रान्झॅक्शन इफेक्टचाच यूज करणार आहोत. ओके, तर आउट ॲनिमेशन कसं द्यायचं आहे, इथे बेसिकमध्ये झूम इन झूम आउटचे ऑप्शन आहेत. ओके, तर झूम इनचा ऑप्शन आहे, त्याला न क्लिक करता आपण कोणता देऊया. इथे बरेच सारे ऑप्शन भावना, तुम्ही जर एक एक ट्राय केले ना, हा देऊया आपण. ओके, दिसायचं तुम्हाला भावना. माझा घसा बसायला लागला आहे भावना. 20 मिनटं मी एकदम कंटिन्युअसली बोलत आलो आहे, लक्षात ठेवा. एवढी मी मेहनत करून तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करतो आहे, प्लस सर्व तुम्हाला मटेरियलसह. ओके, किती 20 मिनटं कंटिन्यू भावना बोलते. माझ्या घशामध्ये जरा प्रॉब्लेम होत चाललेला आहे. हा इफेक्ट आपण काय करणार आहोत, सर्वांना इथे लागू करणार आहोत. ओके, कोणता हा आउट ॲनिमेशन, लक्षात ठेवा. डबल क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं, ड्युरेशनवरती जायचं. इथे 1 वरती यायचं आणि त्याची ड्युरेशन 2 आहे, तिथे 1 करायचे. ओके करायचं. सेम ह्यालाही तसंच, ड्युरेशन 2 आहे, तिथे 1 वरती क्लिक करायचं. सेम ड्युरेशन 2 आहे, तिथं 1 करा. ओके, याची पण ड्युरेशन 2 आहे, तिथे 1 करायची. ओके, टोटली झाले 1 वरती. आता भावांनो हे सर्व तुम्हाला मी फक्त याच्यावरती ट्रान्झॅक्शन इफेक्ट दाखवलेत. ओके, आता मोशन इफेक्ट आपण हे जे नाव आहे, नाव नाही काय म्हणतात त्याला भावनो, इमेज आहे. ओके, तर ह्या इमेजला काय करायचं आहे, डबल क्लिक करायचं आणि मोशन इफेक्ट द्यायचे. ओके, तर मोशन इफेक्ट कोणते आहे तिथे बघू शकता. ओके, मूव टू बॉटम, इथे बघू शकता मूव टू बॉटम असा येईल. नको, हा नको. इथे बरेच सारे भावना ऑप्शन आहेत. झूम बघू शकता, झूम स्लाइड अप, हां हे अप डाऊन. ओके, हा बघू शकता मोशन. हा एक खतरनाक दिसतोय भावना मला. ओके, सेम ह्यालाही मी त्याच्यावरती जातो, अप डाऊन देतो. ओके, आता बघूया आपलं जे इफेक्ट नाही लागलेला भावना. हा जी दुसरा फोटो आहे त्याला इफेक्ट लागलेला नाही आहे. ओके, लागलेला आहे. इथे लागला असेल तर इथे बघू शकता हे मोशनचं ऑप्शन आहे आणि हे वरती ट्रान्झॅक्शनचे ऑप्शन आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आता हे पुढे जे आहेत यांनाही तसंच डबल क्लिक करा, मोशनवरती जायचं.
इथे भावानं थोडं मिस्टेक झालेली दिसते, थोडं बॅग पुढे आलेलं आहे. एक 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 आपण थोडं पुढं घेऊया. ओके, हां ओके. आता हे काय करायचं, डबल क्लिक करायचं आणि याच्यामध्ये ऑप्शन आहेत. ओके, इथे बघू शकता फ्लिप. जर तुम्हाला याच्या पाहायच्या असतील तर काय करायचं, सिम्पली त्या ह्याच्यावरती यायचं. इथं असं इथे दिसत असं ह्याच्यावरती माऊस फक्त नेऊन ठेवायचा, मग तुम्हाला दिसेल. ओके, त्याच्यानंतर हे तुम्हाला मी फक्त ऑब्जेक्ट दाखवून देतोय कोणते कोणते कसे दिसत आहेत. ओके, सेम ह्याच्यावरती राईट डबल क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसून जाईल. ओके, फ्लिप. सर्व इफेक्ट ह्याच्यामध्ये मोशन इफेक्ट पूर्ण एकदम नादखुळा असे आहेत. तुम्ही पूर्ण बघत चला, समजेल तुम्हाला. ओके, हा नको, हां हे बघू शकता. ओके, ह्याला भावनो काय झालं मला समजत नाही, पण हा एकसारखा पुढे पुढे चालला आहे. हां, त्याला आता लॉकच कंट्रोल एस केल्याच्यानंतर जेवढं काय काय आपण केलेलं असेल सेव्ह करत चला, नाहीतर जर लाईट वगैरे गेली सर्व बॅकअप निघून जाईल, काहीच राहणार नाही म्हणून. सर्व आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट लागलेले आहेत. एक काय करायचं, बॅक इथे यायचं आहे आणि ह्याच्यामधली एक PNG घ्या, कुठली ही आपण घेऊया वरती. ओके, ही PNG घेतली, हिला असं घेऊन इथं वरती इथे यायचं, डबल क्लिक करा, इमेजवरती या, कंपेजमध्ये यायचं. पूर्ण ह्याची ना एकदम ऑपोजिटी पूर्ण मायनस, ही ऑपोजिटी आहे लक्षात ठेवा. ऑपोजिटी आपण काय केले, पूर्ण मायनस. ही लेअर आहे पण आपल्याला ती दिसणार नाही, लक्षात ठेवा. आपल्याला ती दिसायची पण नाही आहे, पण काय काम आहे तिचं लक्षात ठेवा. ओके, इथे यायचं, इथे आल्याच्या नंतर ओके ह्या लेअरला सिलेक्ट करा, जी वरती आपण ऑपोजिट आता मायनस केले. ओके, त्या लेअरला सिलेक्ट करायचं आणि तिला एक कट मारून द्यायचा. कशा कट मारायचा, ही जी लाल लेस आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तिला कट बसतो, लक्षात ठेवा. बघा, कट म्हणजे 2 भागामध्ये ते कापले जातात, लक्षात ठेवा. तुम्हाला मी एवढं सगळं समजावून सांगते भावनो, एवढं कोणच सांगत नाही. एवढं मी कोर्समध्ये भावनो जर तुम्हाला सांगितलं असतं ना भावनो, एकदम नादखोळा तुम्ही शिकून जाल. ओके, पण कोर्स करायची अजून भावनो सांगू आपण तुम्हाला. ओके, सर्वांना कोर्सबद्दल बघू शकता. ओके, इथे सर्वांना झाले, ह्याच्या सिलेक्ट करा. ओके, एवढं सर्वांना झाले. कटिंग बघितलं तुम्ही कसे मारायचे. ओके, ट्रान्झॅक्शन इफेक्ट पण सांगितले, मोशन इफेक्ट पण सांगितले. पुढे यायचं. ह्याच्यानंतर आता हे जे ऑलमध्ये जेवढे सर्व 3D मध्ये जेवढे सर्व तुम्हाला काय काय शेप वगैरे दिसतील, ओके, ते तुम्ही इथे मारू शकता, जे जे इफेक्ट आहेत. ओके, दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती. हे काय करायचे, असे आणायचे, ठेवायचे. ओके, ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं, ऑलवरती क्लिक करा, सर्व तुम्हाला इफेक्ट दिसून येतील. 3D वरती क्लिक करा, जास्त जर 3Dचे चांगले आहेत. ओके, हा इथे घेतला, ह्याला थोडं एक 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 गॅप सोडून इथे, हा नको, हे चांगले जाऊन. ओके, हा एक आहे, हा एक, हा नको, एक झूम आउट आपण देऊया. ओके, हा एक दिलेला आहे, एक हा देऊया. आता बघू शकता सर्व इफेक्ट लागून झालेत, दाखवले. ओके, सिंपल. हे सर्व जे मी फेवरेट करून दिलेत. ओके, जे जे माझे फेवरेट आहेत तुम्हाला इथे सर्व ऑलमध्ये दिसून येते कोणते कोणते. ओके, क्लिक करा, बघू शकता कसं झालेलं आहे. सॉन्ग भावाला तुम्ही कोणते सॉन्ग घेऊ शकता. ओके, हे कॉपीराइट सॉन्ग गाणं नाही, या सॉन्गचा वापर करतात. ओके, वॉटरमार्क लोगो तसंच लावायचा आहे. ओके, जसे तुम्ही इथे ॲड कराल, इमेजवरती जायचं, इथे राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या PSD फाईलमध्ये पहिलं तो वॉटरमार्क लोगो सेट करा. कशामध्ये, इथे फोटोशॉपमध्ये ह्या लाईनीमध्ये आपला लोगो लावायचा. ओके, त्याच्यानंतर इथे आलो, माझा लोगो इथे डेस्कटॉपवरती आहे. डेस्कटॉपवरती आपण इथे शोधूया, वेडिंग OP लोगो. ओके, हा माझा लोगो आहे, तुम्हाला दाखवतेस. ओके, सॅम्पलसाठी दाखवते. सॅम्पल नाही, आपण काय म्हणतो त्याला, एक काय त्याला म्हणू शकतो भावना आपण. बघू शकता इथे लोगो लागला दिसत. ओके, बघू शकता पूर्ण स्क्रीनमध्ये तुम्हाला एकदम इफेक्ट दाखवून देते. ओके, जे जे सर्व आपण ऑलरेडी व्हिडिओ आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही मोबाईल युजर असाल, स्वप्न साकारले पहाटे पाहिले. आवडला असेल तर
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ अजून संपलेला नाही. व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये पासवर्ड सांगितलेले आहेत, लक्षात ठेवा. इथं काय करायचंय, सर्व झाल्याच्या नंतर मेन मुद्दा मी एवढं सांगत राहतो भाऊ, हे झालं आता चला व्हिडिओ क्लोज नाही भाऊ. आता एक्सपोर्टचा मेन मुद्दा इथे बघू शकता. एवढं सर्व झालेलं आहे. इथे सर्व बघून घ्या, कंट्रोल एस करा, जेणेकरून तुमची जी प्रोजेक्ट आहे तो सेव्ह राहील. जेणेकरून जर कस्टमरने सांगितलं भाऊ थोडीशी मिस्टेक वगैरे आहे, करेक्शन आहे, तर इथे काय करायचं, PSD फाईलमध्ये यायचं, करेक्शन करायचं, सेम ह्याच्या जागेवरती PNG रिप्लेस करायची. ओके, एक्सपोर्टवरती क्लिक करा. सर्व झालेलं आहे, लक्षात ठेवा. तिसरा पासवर्ड वगैरे सर्व A to Z सांगितलेले आहेत. टोटल 4 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, लक्षात ठेवा. ओके, तर चौथा पासवर्ड आहे भावानो 15, 15, 1 आणि 5. लक्षात ठेवा भावानो, व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये पासवर्ड सांगितलेले आहेत. 8 अंकी पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे. ओके, इथे ओके करायचं आहे आणि इथे एक्सपोर्टिंगचं नाव द्यायचं आहे, वेडिंग काय निकम. ओके, नाव दिलेलं आहे आपण. सेटिंगवरती यायचं आणि इथे 920 हा रेशिओ सिलेक्ट करायचा, जेणेकरून आपली क्वालिटी एकदम HD येते. ओके, ओके करा. इथे ओके झाले, सेटिंग दिसेल. नंतर एक्सपोर्टवरती क्लिक करा. एक्सपोर्टवरती क्लिक केल्याच्यानंतर ही जी टायमिंग आहे सर्व होईल 100%. तेव्हा इथे ओके करायचं ऑप्शन येईल आणि नंतर मग तुम्ही व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तुम्ही इथे बघू शकता, याला मी साईडला करतो. इथे बघू शकता सेव्ह, तुमचा व्हिडिओ कुठं सेव्ह होणार आहे, व्हिडिओज HPच्या C ड्रायव्हरच्या HP मधील व्हिडिओचा जो फोल्डर असेल त्याच्यामध्ये हा व्हिडिओ सेव्ह होणार आहे, लक्षात ठेवा. इथे दिसते लोकेशन. ओके, तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. धन्यवाद.